दिलेला अधिकार हा बजावत असताना अतिशय आनंद होतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला, त्याच्यावरून आम्ही कधी करू शकणार. काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं. हा आपल्या लोकशाही देशाने दिलेला आपल्याला अधिकार आहे. आणि निर्भयपणानं निर्भीडपणानं मतदान करावं. योग्य वाटेल आपल्याला तिथं मतदान करावं, कोणताही दबाव घेऊ. बजरंग सोनवणे आरोप केलेला आहे. मागणी केली की विमानामध्ये बॉम्ब होता त्याची तपासणी व्हावी. हे अशा आता कोणतं प्रसिद्धीसाठी भडक बोलायचं आहे. ही अलीकडे 2-3 वर्षाचा उद्योग सुरू झाला, ही बरोबर नाही. हा तांत्रिक आणि निव्वळ अपघात आहे. फरक एवढाच आहे की विमानात चूक होती का वैमानिक चुकला. बाकी यात मला अजिबात काही वाटत नाही. आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांनी पद बघलं आणि जगातली सुंदर आणि चांगली विमानं ज्याने पाहिजे ते पवारसाहेब म्हणले की हा निव्वळ अपघात आहे. विनाकारण अजितदादाच्या अपघाती मृत्यूचं कृपा करून पुढे भांडवल करू नका. आज ते मृत्यू पावलेले आहेत ना, आता ते कुठल्या पक्षाचे राहत नसतात. हे तमाम महाराष्ट्राचे लाडके नेते आता सुख झालेले आहेत. त्याकारण भांडवल करून काहीतरी उपयोग करू नये. मला वाईट वाटतं. जिल्हा परिषदमध्ये सांगोला जिल्हा परिषदमध्ये नगरपंचायतमध्ये किती जागा आहेत? मी एवढंच तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेवरही आमचा महायुतीचा झेंडा फडकल. पालकमंत्री जयकुमार गोरेने अतिशय चांगलं कष्ट केले. आम्ही बी राबतो, शिवसेनेची सगळी लोक. आणि महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं, सांगोला पंचायत समितीत 55 वर्षाची शेकापची सत्ता उलटून टाकून महायुतीचा झेंडा यावेळी फडकल्याशिवाय राहत नाही, एवढं मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. भगवा झेंडा फडक.